जयराम रमेश यांचं केंद्रीय निवडणूक आयुक्तांना पत्र पाहायला मिळते। पत्रातनं केंद्रीय निवडणूक आयुक्तांच्या भेटीची वेळ मागितली आहे। यापूर्वी सुद्धा 3 वेळेला अशीच भेटीची वेळ मागण्यात आली होती। इंडिया आघाडीतील सदस्यांच्या भेटीसाठी ही वेळ मागण्यात आली आहे। आयुक्तांना ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट बाबत माहिती देणार आहे किंवा त्या संदर्भात मत मांडलं जाणार आहे इंडिया आघाडीचं। आणि केंद्रीय निवडणूक आयोगाकडे ही मागणी करण्यात आलेली आहे की केंद्रीय निवडणूक आयुक्तांची आम्हाला भेट घ्यायची आहे। जयराम रमेश यांनी यापूर्वी सुद्धा असंच 3 वेळेला पत्र लिहिलेलं होतं आणि भेटीची मागणी केली होती। आता पुन्हा एकदा त्यांनी हे पत्र लिहिलेलं आहे निवडणूक आयुक्तांना आणि भेटीची मागणी केलेली आहे। इंडिया आघाडीच्या वतीनं काही महत्त्वाचे नेते हे केंद्रीय निवडणूक आयुक्तांच्या भेटीची वेळ मागत आहेत। ही वेळ मागण्याचं कारणच हे आहे की येत्या काळात लोकसभा निवडणुका आहेत। संपूर्ण भारतभरात होणाऱ्या अनुषंगाच्या अनुषंगानं आयुक्तांना ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट संदर्भात आपलं मत ते मांडणार आहेत। अधिक माहिती घेऊयात संदीप राजगोळकर आपल्या सोबत आहेत। संदीप, काय अधिक माहिती? पहिल्यांदा खरं तर विरोधी पक्षांकडून प्रज्ञा 9 ऑगस्टला निवडणूक आयोगाला पत्र देण्यात आलं होतं। त्यानंतर आपण बघू शकतो आता डिसेंबर महिना संपलेला आहे, नवीन वर्ष सुरू झालं आणि अजूनही निवडणूक आयोगानं या सगळ्या संदर्भात विरोधी पक्षांना वेळ दिलेली नाही। त्यामुळे जयराम रमेश यांनी एक महत्त्वपूर्ण पत्र लिहिलेलं आहे ज्यामध्ये 9 ऑगस्ट, 23 ऑगस्ट, 2 ऑक्टोबर आणि 20 डिसेंबरला सगळ्या लिहिलेल्या पत्रांचा उल्लेख करण्यात आलेला आहे। आणि आता इंडिया आघाडीतल्या 3 ते 4 नेत्यांना भेटण्यासाठी वेळ द्यावा अशी मागणी करत मुख्य निवडणूक आयुक्त जे आहेत राजीव कुमार यांच्याकडे ही खरं तर मागणी करण्यात आली आहे। आपल्याला माहिती आहे लोकसभा निवडणुका पुढच्या 2 महिन्यांवर येऊन ठेपलेल्या आहेत। अनेक राज्यांच्या विधानसभा निवडणुका देखील ठेपलेल्या आहेत, जवळ आलेल्या आहेत। त्यामुळे इंडिया आघाडीतल्या नेत्यांना आता निवडणूक आयोग वेळ देतो का आणि वेळ दिल्यानंतर त्यांच्यासोबत नेमकी काय चर्चा केली जाते ईव्हीएम मशीन्स बाबत किंवा ईव्हीपॅट बाबत हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। प्रज्ञा, नक्कीच धन्यवाद या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी संदीप।